स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। नमस्कार मंडळी, आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहोत। नारळी पौर्णिमा विशेष वल्ल्या नारळाची करंजी। आता आपण त्याचे साहित्य पाहून घेऊ। हा मैदा घेतला 1 वाटी, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, गूळ घेतलाय असा खिसून 1 वाटी, मनुके घेतले थोडे, हे वल्ल नारळाचं खीस घेतलाय मी 2 वाट्या, विलायची थोडी घेतली कुटून, आणि ड्राय फ्रूट घेतलाय काजू आणि बदाम। आता आपण मैदा आणि रवा मिक्स करून घेऊ। ही वाटी 1 वाटी मैदा टाकला, अर्धी वाटी रवा टाकला। आता आपण याला मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये मी काय केले, थोडस तेल गरम केलंय, तुम्ही तूप पण टाकू शकता। याने काय होते, करंजी अशी खुसखुशीत होते। आता हे आपण मिक्स करून घेऊ परत। जास्त गरम नाहीये, एकदम असं कडकडीत गरम नाही करायचं, असं थोडं कोमट किंवा त्याच्यापेक्षा अगदी थोडं किंचित जास्त। आता आपण हे मिक्स करून घेतलंय, तर थोडंसं मीठ टाकून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून आपण भिजवून घेऊ। हे असं घट्ट एकदम भिजून घेतलंय मी। जेवढं शक्य होईल तेवढं घट्ट पीठ भिजवायचं, म्हणजे करंजी छान येते। आता आपण याला 10-15 मिनिटं तरी भिजू देऊ। जास्त भिजवलं तरी चांगलं, जेवढं भिजवलं तुम्ही पीठ तेवढी करंजी छान येते। झाकण ठेवून भिजून ठेवू। आपण कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलंय, तर त्याच्यामध्ये हे बदाम आणि काजू आपण थोडेसे परतून घेऊ। आता आपण हे काजू आणि बदाम परतले तर काढून घेऊ। थोडेसे परतायचे, जास्त आपल्याला करपू द्यायचे नाही। आता आपण हा ओला नारळ बारीक केलेला टाकून घेऊ। आता या नारळाला ना कमी गॅसवर आपल्याला परतून घ्यायचंय, करपायचं वगैरे नाही। याच्यातलं ओला असतं का ओलापणा, तो आपल्याला कमी करायचा आहे। हे असं ओला नारळाचं ना याच्यातला ओलावा पूर्ण गेलेला आहे। आता हे एकदम कोरडं कोरडं झालंय। आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊ। 2 वाट्या ओलं नारळ होतं, तर मी 1 वाटी गूळ घेतलाय। तुम्ही अर्धा पण घेऊ शकता, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ, नाही तर नुसत्या साखरेचे पण जमते, पण गुळाची चव वेगळी लागते, छान लागते। आता छान परतलंय, गूळ एकदम मिक्स झालेला आहे याच्यामध्ये। तर आपण आता हे मनुके घेतलेले टाकून देऊ याच्यामध्ये। काजू बदाम बारीक केले, तुपामध्ये परतले होते ना, बारीक केले, विलायची पूड। आता याला आपण मिक्स करून घेऊ। आपलं करंजीचं सारण आता तयार आहे। आपण आता गॅस बंद करू आणि थंड होऊ देऊ। आता आपण पिठावरचं झाकण काढलंय। पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे। जेवढं तुम्ही पीठ भिजतान का तेवढं चांगली करंजी खुसखुशीत येते, छान होते करंजी, मस्त भिजलेलं आहे। करंजीचं सारण पण थंड झालेलं आहे। आता आपण करंजी करायला सुरुवात करू। हे असं एका पोळीचं मी हे असं गोळा तयार केलाय, आणि आता मी पोळी लाटून घेणार आहे। करंजीसाठीच आपल्याला हे असं लाटून घ्यायचंय। याला पीठ वगैरे काही लावलेलं नाही, तेल पण लावलेलं नाही, घट्ट आहे ना, तर काही गरज नाही लावायची, असं लाटून घ्यायचं।
आता आपण अशी पोळी लाटून घेतली तर थोडासा तुपाचा किंवा तेलाचा कोणताही असा हात लावून घ्यायचा आणि त्याच्यावर थोडासा असा मैदा टाकून घ्यायचा. हे असा मैदा टाकला. आता आपल्याला याचं ना असा रोल बनवायचा आहे. असा जास्त ढिल्ला नाही बनवायचा, असं थोडा पॅक बनवायचा. हे अशा प्रकारे हे असा आपला रोल आता तयार झालाय. तर आता आपल्याला ना किती मोठी लाटी पाहिजे का तेवढी लाटीचा आकार असा चाकून कट करून घ्यायचा. करंजी आपल्याला किती मोठ्या आकारात करायची, छोटी करायची का मोठी, त्याप्रमाणे अशा लाट्या करून घ्यायच्या. हे अशा लाट्या तयार केले मी. आता आपण ह्या बाजूला ठेवून एकच घेऊ तयार करायला. तर आता हे आपला हे वरचा भाग आहे का हा पुडद्याचा, तो वरती करायचा आणि थोडा असं प्रेस करून त्याला लाटून घ्यायचं. आता आपल्याला करंजी भरण्यासाठी आपल्याला पुरी अशी लाटून घ्यायची. याची लाटी मोठी असेल तर करंजी मोठी होईल आणि छोटी असेल तर मग छोटी होईल करंजी. हे असं रोल करून केलेलं काय होतंय, आपलं करंजी एकदम खुसखुशीत होतं. नाही तर मग सरळ असं पण आपण एक लाटी अशी गोळा घेऊन आपण त्याची पण लाटी पुरी तयार करून करंजी भरू शकतो. पण ह्या अशा प्रमाणे केलं ना तर खुसखुशीत करंजी लागते, छान लागते. 4 ते 5 दिवस टिकतात करंज्या. आता आपली ही पुरी तयार आहे. आता आपण याच्यामधलं सारण भरू. आपण आता हे सारण असं तयार करून घेतलेलं ठेवलेलं आहे. तर काय करायचं, थोडंसं कढीनं आपल्याला पाणी लावून घ्यायचंय. असं चौकडून पाणी लावून घ्यायचं आणि मग हा भाग इथं असा दाबून घ्यायचा. आता याला तुम्ही ते तुमचा फिरकीचा चमचा असेल तुमच्याकडे तर त्याने पण डिझाईन तयार करू शकता, किंवा तुम्हाला जर हाताने मुरड येत असेल तर ती पण करू शकता. नाही तर अशा पण ठेवल्या तरी छान दिसते. ही आपली करंजी तयार झाली. तुम्हाला मुरड बनताल तर मी आता हे करून दाखवते. हे असं पॅक दाबलं. आता आपण हातानेच मुरड करणार आहे. तर काय करायचं, हे असं करत राहायचं. याला मुरड म्हणते. नाही असं जमत ना तर सरळ फिरकीचा चमचा आणून फिरकीच्या चमच्याने डिझाईन तयार करायची, छान होते. नाही तर तशाही ठेवल्या तरी छान आहे. मी अशी ही करंजी तयार केली. आता राहिलेल्या करंज्या मी करून घेते. हे अशा मी तयार करून घेतलेल्या करंज्या आता आपण तळून घेऊ. तेल गरम झालेले. आता आपण करंजी सोडून देऊ तेलामध्ये. जेवढ्या बसत तेवढ्या सोडल्या. आता चांगल्या तळून घेऊ आपण. असं कलर बदलेपर्यंत, सोनेरी कलरवर आल्या ना तर मग आपल्या करंज्या तळल्या आणि खायला पण खमंग लागते. आपल्या करंज्या छान तळलेल्या आहेत. एक कलर बदलला, एकदम सोनेरी कलरवर आल्यात. आता आपण काढून घेऊ. परत थंड झाल्यानं अजून जास्त कलर बदलतो, त्याच्यामुळे थोडं लवकरच काढायचे. छान कलर आलेला आहे. आता राहिलेले मी अशाच तळून घेते. अशा प्रकारे नारळी पौर्णिमा विशेष वल्ल्या नारळाच्या करंज्या तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.